स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी BBS न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। जलसंधारण प्रकल्प रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर व शिवसेना मनसे एकत्र येण्याच्या चर्चांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया पाहूयात। महाराष्ट्राच्या हितासाठी आणि धर्मांध जातीवादी भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, अशा पद्धतीची चर्चा ही दोन्ही मनसेकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं या गोष्टी येत आहेत। यासाठी हे लोक एकत्र येत असतील तर त्यांचं खूप स्वागत आहे। या महाराष्ट्राला जाती धर्माच्या नावावर ज्या पद्धतीने मंत्री, संविधानिक पदावर बसलेले लोक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा परिस्थितीत भाजपला घालवणं हे सर्वांनी मिळून करण्याचं एक महत्त्वाचं काम आहे, जे छत्रपती शिवरायांच्या चरणी जे आहे ती एक फार मोठी भेट ठरेल। जो छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, तो विचार रोज पायदळी तुडला जात आहे आणि हा विचार वाचवण्यासाठी जर एकत्र येत असेल तर काँग्रेस त्याचं स्वागत करेल। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। पॅन्थर क्रांतीवीर जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य या सामान्य कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेचा 7वा वर्धापन दिन संस्थापक अध्यक्ष विजय साहेबराव वाहुळे म्हणजेच अण्णा यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि पॅन्थर निडर योद्धा सन्मान पुरस्कार 2025 हा भव्य कार्यक्रम नुकताच नाशिकच्या नाईस बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडलाय। कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली। यानंतर संघटनेच्या 7 वर्षातील संघर्षमय प्रवास, विविध आंदोलनं आणि यशस्वी उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली। पॅन्थर निडर योद्धा पुरस्कार 2025 अंतर्गत समाजकार्य, आरोग्य, पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील 13 मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय। पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये मोहन अडांगळे, सनी रोकडे, दिनेश साळवे, आदेश पगारे, आरती महेंद्र जाधव, इरा मणियार, पत्रकार सतीश रुपते, नेटवणे, अनिल आठवले, चेतन शेलार, अण्णासाहेब प्रधान, जाधव सर, बाळासाहेब क्षीरसागर यांचा समावेश आहे। तसंच कार्यक्रमादरम्यान संघटनेत नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। यात मनोज वजरे, प्रदेश संपर्क प्रमुख, भगवान तालके, उपजिल्हा प्रमुख नाशिक, गजराज देवतळ, शहराध्यक्ष, संग्राम राठोड, उपशहराध्यक्ष, राधाताई क्षीरसागर, महिला शहराध्यक्ष, ज्योतिताई शेलार, महिला जिल्हा संघटक, तुषार देशमुख, शहर सचिव, संस्थापक अध्यक्ष विजय वाहुळे यांनी आपल्या ज्वलंत भाषणात स्पष्ट सांगितलं की बेरोजगारी, शोषण आणि अन्यायाविरुद्धचा लढा आता थांबणार नाही।
तर अधिक तीव्र होईल। या सोहळ्याला नाशिकमधील विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय आणि पत्रकारितेतील दिग्गजांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे नेटके संयोजन आणि आभार प्रदर्शनही कौतुकास्पद होते। पॅन्थर क्रांतीवीर जनरल कामगार सेना ही केवळ संघटना नाही, तर ती सामान्यांचा बुलंद आवाज आहे आणि आणखी व्यापक लढ्यांची दिशा घेत आहे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिक एका टोमॅटो सॉस कंपनीत रेड पडली, पण आश्चर्य, तेथे एकही टोमॅटो सापडला नाही। जाणून घेऊयात सत्य काय आहे ते। विदाउट टोमॅटो तिथे फक्त लाल रंगाचं सिंथेटिक व्हिनेगर, सोडियम बेन्झोएट माल्टोडेक्स्ट्रीन, रेड डाय कलर ह्यांच्यापासून हे लोक टोमॅटो सॉस बनवत होते। पण यांच्याकडनं एक माहिती अशी मिळाली की हे लोक तो सॉस 50 ते 60 रुपये किलोनी मार्केटमध्ये विकत होते। मी विकत घेणारे वर्ग तुम्हाला सांगतो, परराज्यातील फूड व्यवसाय करणारे व्यावसायिक होते, जे रस्त्यातील समोसे झालं, चाट झालं, काही स्वीट होम चालवतात ते झालं आणि चायनीज वाले, हे लोक तो सॉस सर्रासपणे वापरत होते। माझ्या माहितीनुसार 1 लिटर टोमॅटो सॉस करायला साधारणपणे 3 ते 4 किलो टोमॅटो लागतात। आपल्याला या किमतीमध्ये ओरिजिनल टोमॅटोचा सॉस मिळू शकत नाही। आपल्या लहान मुलांनी जर हा सॉस खाल्ला तर त्यांच्या आरोग्यावरती काय परिणाम होईल हा विचार करून सुद्धा अंगावरती काढता येतो। तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं आणि तुमच्या मुलांचं आरोग्य हे तुमच्या हातात आहे, म्हणून तुम्ही अशा गोष्टींपासून लांब राहा आणि आपलं आरोग्य सुरक्षित ठेवा। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या। स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। संपूर्ण महाराष्ट्रात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। या निमित्ताने नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत एक विशेष आकर्षण ठरलं। आमदार सीमा हिरे यांनी राजमाता अहिल्यादेवींच्या भूमिकेत सहभागी होऊन उपस्थितांची मने जिंकली। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या। स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। शालीन पोशाख, राजमातांना साजेसा आत्मविश्वास आणि त्यांच्या कार्याचा ठसा दाखवणाऱ्या या भूमिकेत आमदार हिरे यांनी राजमातांचे तेजस्वी व्यक्तिमत्व साकारत समाजासमोर एक सशक्त उदाहरण मांडले। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या। स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगर बकरी ईदचा सण मुस्लिम धर्मीय बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। धुळे शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम धर्मीय बांधवांकडून सामूहिक नमाज पठण करण्यात आले।
यावेळी ईदगाह मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. देशाच्या शांतता आणि सुरक्षेसाठी यावेळी मुस्लिम धर्मीय बांधवांकडून प्रार्थना करण्यात आली. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसार. येवला शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद उल अजहा मोठ्या शांततेच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आलाय. या निमित्ताने लक्कडकोट ईदगाह आणि कोर्ट रोडवरील वली ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात शांती, एकता आणि बंधुता नांदो यासाठी शहर काजी सलीमुद्दीन मिसबाही यांनी दुआ पठण केली. ईदगाह मैदानावर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद उल अजहा अर्थात बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज जालना जिल्ह्यातील बदनापूर, अंबड, परतूर, घनसावंगी आणि मंठ्याच्या दौऱ्यावर असून क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाअंतर्गत ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्याचा आम्हाला आनंदच होईल. आमचीही ते एकत्र येण्याची इच्छा असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. सरकारने घोषणा फार केल्या, मात्र अंमलबजावणी शून्य असल्याची टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन सरकारने पाळावं. लाडकी बहीण योजना बंद झाली तर आम्ही आवाज उठवू. लाडक्या बहिणींचा सगळ्यांना लाभ देऊन 2100 रुपये द्या अशी मागणीही त्यांनी केली. भास्कर जाधव ज्येष्ठ नेते असून त्यांच्या नाराजीबाबत मला काही जास्त माहित नाही अशी माहितीही त्यांनी दिली. असं उद्धवजी बोलल्यानंतर आम्ही काय बोलायचं. आम्हाला ते आम्ही तर आधीपासूनच सांगतोय की शिवसैनिकाची पण ही इच्छा आहे महाराष्ट्राच्या हितासाठी. निवडणूक वेगळा विषय आहे, पण ह्या महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जर उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आले तर आम्हाला तर सगळ्यांना आनंदच आहे आणि ते व्हावं अशी इच्छा पण आहे. बरं, क्या हुआ तेरा वादा या थीम अंतर्गत आता जनआंदोलन तुम्ही खरं तर सुरू केलेलं आहे. आज या ठिकाणी तुम्ही संवाद देखील साधला आहे, काय सांगा? मी आज पूर्ण जालना जिल्ह्यात आहे अशा पद्धतीनं. बदनापूर आहे, अंबड आहे, घनसावंगी आहे, परतूर आहे, मंठा आहे, सगळ्या ठिकाणी मी जातो आहे. काल पण मी सिल्लोड, फुलंब्री असे अनेक तालुके केले. उद्या परवा कंटिन्यू या आठवड्याभर करणार आहे. आणि याच्यातून सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा तर केल्या निवडणुकीच्या वेळेस, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शून्य आहे. आपण सरकारला त्यांच्याच घोषणेचं आठवण आम्ही करून देतो आणि तुम्ही क्या हुआ तेरा वादा, तुम्ही वादे केले होते ना जनतेशी, शेतकऱ्यांशी, तर हे काय झालं याचं, हा साधा प्रश्न आम्ही विचारतो. त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. बरं, लाडक्या बहिणीची फसवणूक केली तर कोर्टात जाऊ, अपात्रतेची कारवाई केली तर कोर्टात जाऊ असं बच्चू कडू म्हणतात. सध्या नियमाने जे काय ते दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे त्याच्यात. जालन्याचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल यांनी ठाकरे सेनेवर आरोप केला आहे की आता धुळे विश्रामगृहात एवढी जर रक्कम सापडली तर ही ठाकरे सेना सध्या काय झोपलेली आहे का, ती का आंदोलन करत नाही? वाटतं त्यांनी आधी पावलं उचलली पाहिजे. ठाकरे सेना योग्य पद्धतीने करतं. कोणी उचललं ते प्रकरण काढलं, कोणी बाहेर. जरा कैलास गोरंट्याला विचारा, पुढे काही होत नाही त्याच्यात. कैलास गोरंट्याला हे विचारा की ते प्रकरण कोणी काढलं बाहेर. अनिल गोटे शिवसेनेचेच आहे, संजय राऊत शिवसेनेचे आहे. जरा तुमच्या नेत्याने काय बोलत नाही म्हणतात, ते काढलं तर आमच्या पक्षात आम्ही पाहू म्हणा, तुमच्या पक्षात तुम्ही बघा. तुमच्या गटाचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा राजकीय 2019च्या मंत्रिमंडळात खरं तर मला घ्यायला हवं होतं अशी खतखत त्यांनी व्यक्त केलेली आहे. ते मोठे ज्येष्ठ नेते
नेते आहेत, मला त्याच्यातलं काही जास्त माहिती नाही. जालिंदर सुपेकरांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, 1 वर्षात 102 बदले त्यांनी केले आहेत, त्यांचा बदल्यांचा रेकॉर्ड आहे. 1 वर्षात 102 बदले. जालिंदर सुपेकर हा करप्टेडच आहे अधिकारी. हे काय आता आगवणीमुळे बाहेर आला अशातला काही भाग नाही. आधीपासून जालिंदर सुपेकराविषयी ऑब्जेक्शन्स आहे. म्हणजे बदल्यामध्ये, खरेदी याच्यामध्ये, कायद्यांना देणाऱ्या सवलतीमध्ये, कायद्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं सुविधामध्ये जालिंदर सुपेकर सगळ्या महाराष्ट्रात आहे त्याच्यात अडकलेला. आणि त्याच्यामुळे अशा अधिकाऱ्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. बरं, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा पुनरुच्चार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी. असं कसं होऊ शकतं? बंद नाही होऊ शकत. बंद झाले तर आम्हीच आवाज उठवू ना. बंद करा कोणी मागणी केली? उलट सगळ्यांना लाभ द्या आणि 2100 करा अशी आमची मागणी. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. आषाढीच्या पार्श्वभूमीवर शहरातील यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मॉक ड्रिल. आषाढी यात्रेमध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क असावी यासाठी विठ्ठल मंदिर परिसरात पोलीस विभागाकडून मॉक ड्रिल करण्यात आले. यामध्ये मंदिर परिसरात 2 अतिरेक्यांसह बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली. यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक हे वेळेवर येते की नाही याची चाचणी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली. आषाढीच्या पार्श्वभूमीवर शहरातील यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी हे मॉक ड्रिल मंदिर परिसरात राबवले. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. शिरपूरमध्ये वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश. 9 मोटरसायकली जप्त, 2 आरोपी अटकेत. शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहन चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास करत 3,60,000 रुपये किमतीच्या 9 मोटरसायकलींसह 2 आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली 5 जून रोजी करण्यात आली. आरोपी दिनेश पावरा आणि विशाल भिल हे दोघे चोरीच्या मोटारसायकलसह पकडले गेले आहेत. चौकशीत त्यांनी शिरपूर व परिसरातून वाहन चोरी केल्याची कबुली दिली आहे. वाघाडीवाडीच्या नाल्यात लपवलेल्या 9 गाड्या हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणात शिरपूरसह पाणसेमल पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत. या कामगिरीत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाचा सहभाग दिला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक व्यक्त केले आहे. पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 296/2025 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये 2 संशयित इसम नामे दिनेश पावरा व विशाल भिल हे काळ्या रंगाच्या केसरी रंगाच्या पल्सरवर संशयितरित्या फिरताना दिसून आले. त्यांना डीबी पथकाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस करता त्यांनी वरील गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मोटरसायकल तीच असल्याचे सांगून नंदुरबार, मध्य प्रदेश तसेच शिरपूर शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणून इतर 8 गाड्या काढून दिलेल्या आहेत. अशा एकूण 9 गाड्यांचे डिटेक्शन करण्यात आलेले आहे. याच्यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत? याच्यापूर्वी त्यांच्यावर मध्य प्रदेश आणि धुळे जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगार आहेत ते.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. भुसावळ शहरातील नवी ईदगाह मैदानावर व शहरातून विविध ठिकाणी मशिदीतून नमाज पठण करण्यात आले. यावेळी सुन्नी जामा मस्जिदचे इमाम रेहान रजा यांनी ईद उल अजहा म्हणजेच बकरीद निमित्ताने 10 ते 12 हजार मुस्लिम समाज बांधवांसोबत नमाज पठण केले. यावेळी मौलाना रेहान रजा यांनी देशात सुख, शांती, सुकून नांदो, हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकात्मता कायम राहावी यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच नगरपालिका प्रशासनानेही सहकार्य केले. मुस्लिम बांधवांनी एक दुसऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सबसे पहले मेरे सब मुस्लिम भाइयों को बकरीद की शुभकामनाएं. हमारा जो महाराष्ट्र पुलिस है उसके तरफ से भी शुभकामनाएं. और बहुत अच्छा लगा. आज मैं बाहर बात कर रहा था तो जलगांव जिले में सबसे बड़ा ईदगाह अपना होगा और इस टाइम भी इस साल भी पूरा ईदगाह भरा हुआ था और सब अच्छा, इतना अच्छा माहौल देख के बहुत अच्छा लगा. और एक बोलना चाहता हूँ कि आज जो सब लोगों ने 10,000 लोगों ने पुलिस के लिए जो दुआ की तो मैं सब मुस्लिम भाइयों का शुक्रगुजार हूँ और सबके लिए बकरीद के लिए मेरे तरफ से शुभकामनाएं. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का बेपनाह शुक्र एहसान है. करोड़ा करोड़ उसका शुक्र है कि आज अल्हम्दुलिल्लाह हमने हमारे शहर भुसावल की बड़ी न्यू ईदगाह पर बड़े अमन और चैन और सुकून के साथ ईद उल अज़हा की नमाज़ तमाम मुसलमानों के साथ मिलकर अदा की. अल्लाह का अज़्ज़ा व जल्ला हमारी इस नमाज ईद उल अज़हा को अपनी बारगाह में कबूल फरमाए. और साथ ही साथ हमारी इस ईद उल अज़हा की नमाज़ अदा करने में हमें हमारे पुलिस प्रशासन का बहुत सपोर्ट रहा, ट्रैफिक को लेकर के और दीगर मामलात को लेकर के. साथ ही साथ नगर पालिका का भी हमें बहुत सपोर्ट रहा. तो हम पूरे अहले भुसावल की तरफ से पुलिस प्रशासन का भी और नगर पालिका का भी धन्यवाद करते हैं और उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं. साथ ही साथ मैं आपके चैनलों के ज़रिए से अपने मुस्लिम भाइयों को खुसूसियत के साथ ये पैगाम देना चाहता हूँ. चूँकि ये अल्हम्दुलिल्लाह कुर्बानी का हमारा त्यौहार है तो हम सबसे ज़्यादा इस चीज़ का ख्याल रखें कि हमारी ज़ात से किसी दूसरे भाई को तकलीफ़ नहीं होना चाहिए. जाहिर सी बात है, तकलीफ़ किसी भी चीज़ से हो सकती है. हर गंदी चीज़ से इंसान को तकलीफ़ होती है. तो हम नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. चोपड्याहून श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीला प्रस्थान. 16 वर्षांपासून पायी दिंडीची परंपरा. श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्रभरातून पायी जाणारे वारकरी पालखी सोहळ्यासोबत प्रस्थान होत आहेत. चोपडा शहरात 16 वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार चोपडा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीला मोठ्या उत्साहात, आनंदात, टाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान झाले आहे. यावेळी महिलांनी या पायी दिंडीमध्ये फुगडी खेळण्याचा आनंद घेतलाय. पायी जाणाऱ्या पालखी सोहळ्याची पूजा स्थानिक भाविकांनी केली. या पायी दिंडीमध्ये चोपड्याहून 50 भाविक सहभागी झालेले आहेत. पुढे रस्त्याने या पायी दिंडीमध्ये शेकडो भाविक सहभागी होत असल्याचे हरिभक्तपरायण विजय देवरे महाराज यांनी सांगितले. रामकृष्ण गेल्या 16 वर्षापासून चोपडा ते क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी जाणारा सोहळा संत नामदेव महाराज यांच्या कृपेने आणि त्यांची पताका खांद्यावर घेऊन सतत चालत आलेला हा सोहळा आहे. तर या सोहळ्याची जी संकल्पना ही पंढरपुरामध्ये संत श्री नामदेव महाराज यांचे 16वे वंश केशव महाराज यांच्या पायी घेतली गेली आणि तिथूनच आपल्याला सुरुवात झालेली आहे.
आतापर्यंत वाटचाल करत असताना प्रसंग आले पण त्या सगळ्या प्रसंगाला हरवून देऊन आज आतापर्यंत मार्ग सुखरूपपणे जात आहे. तसेच या पालखी सोहळ्याला बरेचशा मंडळींचं सहकार्य लाभत असतं आणि सत्य संकल्पाचा आता नारायण या उक्तीप्रमाणे अनेक जण या आमच्या दिंडी सोहळ्याला मिळत त्या विस्तृत स्वरूप प्राप्त झालेलं आहे. महाराज पूर्ण पंढरपूर यात्रेमध्ये वारीमध्ये किती लोक सहभागी असतात? आपल्या चोपड्या इथून साधारणतः 50 ते 60 लोक आणि रस्त्याने असे सरासरी 120 लोकांची शेवटपर्यंत दिंडी होते, संख्या पूर्ण होती वारकऱ्यांची. आणि आमच्या श्यामनाना व्यवस्थापक 2 शब्द. श्री क्षेत्र पंढरपूर संत शिरोमणी नामदेव महाराज तसेच गोविंद महाराज यांच्या पदस्पर्शाने निघालेला हा पायी दिंडी सोहळा अत्यंत सुंदर असा सोहळा की स्वर्गात सुद्धा मिळणार नाही आपल्या या वारकऱ्यांना. या दिंडी सोहळ्यापासून अतिशय वारकरी खूप प्रेमाने जुळले जातात आणि वारकरी जेव्हा या दिंडीला जुळतात तेव्हा या दिंडीचं महत्त्व अत्यंत सुंदर आणि अतिशय मनप्रसन्न असा या प्रकारे होत असतं. आणि हा दिंडी सोहळा खूप आनंदित आणि वारकऱ्यांची खूप प्रेमळ असं प्रेम आमच्या हरिभक्तपरायण विजय मोहन देवरे महाराज या सर्व वारकऱ्यांचे अतिशय सुंदर असं प्रेम देतात. आणि या दिंडीचे व्यवस्थापक श्याम नाना चोपडा तसेच आपले सुरेश नाना या ठिकाणी आलेले आहे दुप्याहून, तसेच पोलीस पाटील आलेले आहे दुप्याहून. अत्यंत सुंदर ही मंडळी आणि आमचे संजू दादा अत्यंत नाचत गाणं म्हणत भजन म्हणत अगदी सुंदर असा परिसर तयार करतात. तर जय हरी जय.